घेतला. मागच्या वर्षी आपण रास्ता रोको पण केलं. पैसे जमा करून वकिलांची फीस ही पण समोरचे कपिल सिब्बल आणि मातब्बर फार मोठे मोठे वकील होते. तर मासिया ही नेहमीच एखाद्या प्रश्नाबद्दल जी आपल्या रिजनच्या डेव्हलपमेंटसाठी अडचण निर्माण करते त्या प्रश्नासाठी मांडत आलेली आहे किंवा शासन दरबारी त्याचे प्रश्न मांडत आलेले आहे. आणि आमच्या असं लक्षात पण आलं की काही ज्यावेळेस ही नवीन इन्व्हेस्टमेंट झाली होते आपल्या शहरामध्ये, हे तर आलेच, पण काही इंडस्ट्रीज इथे न येता परत सुद्धा गेलेली आहेत फक्त पाण्यामुळे. बरोबर की काही आता मी त्या कंपन्यांचे नाव घेत नाही, यांनी शहरामध्ये रिक्षामध्ये बसून सर्वे केला, पाणी किती दिवसांनी येतं, त्रास काय काय आहे, इथे कॉलेजेस आहेत का, सगळं. कारण त्यांनी मोठे कंपनी सगळं सर्वे केल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करत नाही. ते एक दोन कंपन्या फार मोठ्या कंपन्या ती इन्व्हेस्टमेंट 1-1.5-2 वर्षापूर्वी सुद्धा येऊ शकली असती. थोडं उशीर झाला पण छान इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आता आपल्या शहरामध्ये. आणि आपल्याला हा पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा असल्यामुळे आम्ही त्याच्यासाठी हे जे प्रतिष्ठान आहे जल प्रतिष्ठान यांच्यासोबत आणि इंडस्ट्रीच्या भल्यासाठी आपल्या रिजनच्या उत्कर्षासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जायकवाडीचा विषय हे तज्ञ लोक आहेत, एक लिगल याच्यामध्ये आणि टेक्निकल आयटी मध्ये नागरे साहेब आहेत. तर आपली लोकांना हे अवेअरनेस अजिबात नव्हतं हे 2-3 वर्ष, म्हणजे सामान्य लोकांना. पण नागरे साहेबांनी, धमगिरी साहेब आहेत, आमचे अनिल पाटील साहेब आहेत, कुलकुलवार साहेब आहेत, त्यांनी हा प्रश्न मासियाच्या प्लॅटफॉर्मवर एकदा मांडला आमच्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं की पाण्यामुळे आपल्या. आताच आमचे सचिव श्री कुलकुलवार साहेबांनी आपल्या येथील पत्रकार परिषदेचा उद्देश आपल्याला समजावून सांगितला. वास्तविक आपण नवनियुक्त सर्व लोकप्रतिनिधी आणि जे जाणते शेतकरी, बागायतदार, कारखानदार या सर्वांना 2 तारखेला मसिया हॉलमध्ये बोलावतो आहे आणि मराठवाड्यातील पाण्याबाबत माहिती देतो. ज्या वेळेला नागपूर आणि मराठवाडा विभाग हा उर्वरित महाराष्ट्राला येऊन मिळाला, त्यावेळेची परिस्थिती आणि सध्या काय परिस्थिती आहे याबाबत विचार करून आपल्याला पाण्याबाबत सविस्तर माहिती आपल्याला त्या दिवशी आपल्या समोर मांडायची आहे. वास्तविक आता सर्वांना कळून चुकलंय की मराठवाडा हा आवर्षण प्रवण क्षेत्रातला भाग आहे. 70% भाग आवर्षण प्रवण आहे. आमच्या सर्व नद्या ह्या दुष्काळी भागातून उगम पावतात, गोदावरी सोडली तर, आणि त्यामुळे कोणत्याही नदीला खात्रीशीर पाणी नसतं आणि त्यामुळे आपल्याला नेहमी पाण्याची चणचण जाणवते. तसा हिशोब सांगायचं झाल्यास आमच्या हिशोबाप्रमाणे 260 TM करायचं आहे किंवा कुठून पाणी ट्रान्सफर करून आपल्याला ते पूर्ण करता येईल यासाठी सविस्तर प्लॅनिंग करण्याच्या मागे आम्ही होतो आणि आता जवळजवळ आमचं बरंचसं प्लॅनिंग ते ठरलेलं आहे. आपल्याला जोपर्यंत 8 जिल्हे आपले आहेत, 8 जिल्ह्यासाठी आम्ही थोडीशी विभागणी केली तर ती अशी की औरंगाबाद, जालना आणि औषधा, बीड या 3 जिल्ह्यांसाठी कोकणातून पाणी आणणं सोयीस्कर होतं किंवा स्वस्त पडेल. राहिलंय पार्टली, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या 3 जिल्ह्यांसाठी आपल्याला कृष्णा खोऱ्याची मदत घ्यावी लागणार आहे आणि नंतर उर्वरित परभणी, हिंगोली आणि नांदेड यासाठी जे विदर्भात पाणी शिल्लक आहे त्याकडून आपल्याला पाण्याची मागणी करावी लागणार आहे. अशा रीतीने मराठवाड्याचा विचार केल्यास आपल्याला एका भागातून पाणी न आणता 3 भागातून पाणी आणून आपल्याला त्या पाण्याचा वापर करावा लागणार आहे.
मी आपला सर्वांचे इथे पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. एका मूलभूत प्रश्नासाठी आपण इथे चर्चा करण्यासाठी जमलो आहोत आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण इथे यावं आणि सर्व प्रश्न समजून घेऊन सर्व लोकांपर्यंत पोहोचवावं ही आमची अपेक्षा आहे. आणि आपण ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून जास्त कशा पद्धतीने ते लोकांपर्यंत चांगलं पोहोचता येईल त्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. आणि ह्यामध्ये माझ्यासोबत आहेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष जलतज्ञ डॉक्टर शंकरराव नागरे साहेब, जयसिंग हिरे साहेब आहेत, माश्याचे अध्यक्ष चेतन राऊत साहेब आहेत, माश्याचे इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री अनिल पाटील साहेब आहेत, माश्याचे प्रसिद्धी प्रमुख खिलारी साहेब आहेत. आपण सुरुवात करूया. आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे जायकवाडीचं पाणी, ह्याविषयी आपण बोलतोय. कायमस्वरूपी मराठवाड्यावरती अन्याय होत आला हे आपण सर्व आपल्याकडनं आम्हाला जास्त वेळ सांगण्यात आलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केलाय. पण वेळोवेळी ह्याच्यावरती जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हे निदर्शनास येते की आपल्यावरती अन्याय होताना